सातबारा उतारांमधील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या 155 कलमाबाबत तहसीलदारांवर आता निर्बंध घालण्यात आले आहेत। यापुढे 155 कलमानुसार करण्यात येणारे आदेश ऑनलाईनच करावे लागणार आहेत। तसेच या आदेशानुसार आता ऑफलाईन फेरफार करताच येणार नाहीत असे स्पष्ट आदेश भूमी अभिलेख विभागाने दिले आहेत। या निर्णयामुळे सातबारा दुरुस्तीच्या आदेशावर आता पारदर्शकता येणार आहे। तसेच आदेश फेरफारांची नोंद कशी व कुणी केली याची ऑनलाईन पडताळणीही होणार आहे। महसूल विभागात अधिकाऱ्यांसाठी दुभती गाय म्हणून ज्या कलम 155चा वापर करून सातबारा बदल करण्यात येतो त्यावर आता चाप लावण्यात आला असून कलम 155 आदेश आणि फेरफार हे ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया करूनच प्रक्रिया करावी लागणार आहे। याबाबत जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक डॉक्टर सुहास दिवसे यांनी परिपत्रक निर्गमित करून राज्यातील सर्व महसूल प्राधिकारी यांना निर्देश दिले आहेत। राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने याबाबत सविस्तर परिपत्रकच काढले आहे। त्यात या सूचनांचा अंतर्भाव केला। यापूर्वीच्या तरतुदीनुसार केवळ हस्तलिखितातील चुका महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966च्या 155 या कलमाद्वारे दुरुस्त करता येत होत्या। हे अधिकार तहसीलदारांना आहेत। मात्र सातबारा उतारांचे संगणकीकरण झाल्यानंतर तलाठी मंडल अधिकाऱ्यांच्या पातळीवर हस्तलिखित उतार्यातील नावे व क्षेत्र चुकवणे, नवीन शर्तीचे शेरे, कुळ कायद्यानुसार दाखल केलेले शेरे, आकारी पडबाबतचे शेरे, वारसांच्या नोंदी, वैध व कायदेशीर नोंदीमध्ये गैरप्रकार झाले। अनेक ठिकाणी गायरान जमिनीवर व्यक्तींची नावे लावण्यात आली। काही ठिकाणी एका मालकाच्या नावाऐवजी दुसऱ्या